नमस्कार मंडळी. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक आईने मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू. मुलांचे 100% प्रगती होईल, भरभराट होईल. येणारे नवीन वर्ष 2026 तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण परिवारासाठी सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 1 जानेवारी 2026 पासून नवीन वर्षाची पहाट होत आहे. आपण सर्वजण नवीन वर्षाचे संकल्प करतो. पण एका आईसाठी तिच्या मुलांच्या यशापेक्षा मोठे दुसरे कोणतेच सुख नसते. जर तुमची मुलं अभ्यासात मागे पडत असतील, त्यांना नोकरीत यश मिळत नसेल किंवा घरामध्ये मुलं खूप चिडचिड करत असतील, तर समजून जा की कुठेतरी नकारात्मक ऊर्जा किंवा नजरबाधा तुमच्या मुलांच्या वरती आहे आणि त्यांच्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असा एक उपाय पाहणार आहोत जो नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करावा. हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष, इडापिडा आणि संकट दूर होऊन त्यांच्या आयुष्यात यशाचा सूर्य उगवेल. असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्या मुलांच्यावरती कायम राहावा असे वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. उपाय कधी आणि कसा करावा तर हा उपाय तुम्ही 1 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 3 सांजेला संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे. ही वेळ लक्ष्मी आगमनाची आहे, सकारात्मक लहरीची असते. जर घरामध्ये सुतक असेल किंवा तुम्हाला मासिक धर्म असतील तर या काळात हा उपाय तुम्ही करू नका. तर यानंतर येणाऱ्या कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी आपल्याला पिवळी मोहरी नजरबाधा आणि वाईट शक्ती खेचून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी असते, तर ही लागणार आहे. रस्त्यावरची माती मुलांच्या प्रगतीला लागलेली बाहेरची नजर काढण्यासाठी चिमूटभर माती, थोडेसे खडे मीठ नकारात्मकता शोषून घेण्यासाठी आणि 2 अखंड फुलाच्या लवंगा. लवंग संकटांचा नाश करण्यासाठी. त्याचबरोबर तुरटीचा छोटा खडा मुलांच्या भोवती असलेले अडथळे दूर करण्यासाठी. आता हा उपाय कसा करायचा ते नीट समजून घ्या. एका छोट्या ताटात किंवा हातामध्ये वरील सर्व वस्तू घ्या. मुलाला तुमच्या समोर एका पाटावर बसवा. लक्षात ठेवा, मुलांचे तोंड दक्षिण दिशेला नसावे, पूर्व किंवा उत्तर दिशेला उत्तम आहे. आता आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते सर्व साहित्य हातामध्ये धरून मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्लॉकवाईज ओवाळा. ओवाळताना मनात प्रार्थना करा, माझ्या मुलाला लागलेली नजर, इडापिडा, अभ्यासातील अडथळे आणि नोकरीतील संकटे या वस्तूसोबत निघून जावेत. उतारा करून झाल्यावर एका मातीच्या पणतीत किंवा जुन्या वाटीत 5 ते 6 भीमसेनी कापूर जाळा आणि त्यावर ही सर्व सामग्री टाकून द्या. या वस्तू जळताना जी धुरी निघेल ती नकारात्मकता नष्ट करेल. शिल्लक राहिलेली राख तुम्ही कचऱ्यात किंवा घराबाहेर टाकून द्या. केवळ उपाय करून थांबायचे नाही, तर मुलांच्या प्रगतीसाठी या नवीन वर्षात एक सवय लावा. ती म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. जर मुलं मोठी असतील तर त्यांना स्वतः पठण करायला सांगा. लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांच्या जवळ बसून मोठ्याने वाचा. जिथे मुलं अभ्यास करतात तिथे बुद्धीची देवता गणपती बाप्पांचा एक प्रसन्न फोटो लावा. विद्येची देवता गणपती बाप्पांची ही सेवा मुलांच्या बुद्धीला तल्लख करेल आणि 2026 हे वर्ष त्यांच्या करिअरसाठी सुवर्ण काळ ठरेल याची मात्र मला खात्री आहे. मैत्रिणींनो, आईच्या प्रार्थनेत खूप शक्ती असते. श्रद्धेने केलेला हा एक छोटासा उपाय तुमच्या मुलांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.